हाय, तर आज आपण लावणार आहे सोयाबीन. तर सोयाबीन लावायसाठी मी जे ही ग्रो बॅग वापरली ना, तर ह्या ग्रो बॅग बघा बाजूने सगळीकडे अशी छिद्र आहेत पाणी निघायसाठी. आणि ह्याच्या खाली मी किचनचं वेस्ट ह्याच्यात टाकलेलं आहे. एक थर असाच म्हणजे टाकला आणि झाडाची पालं वगैरे मी तोडते ना ते टाकलं. त्याच्यानंतर मी काय केले, ह्यात माती, परत शेणखत, कोकोपीट आणि बोन मिल्क आणि हे टाकले करंजी खत. एवढे मी ह्याच्यात टाकून घेतले. असे 2-3 स्तर चांगले असे हे केलेले. तर आता मी त्याच्यावर हे लावते सोयाबीन. आणि ही पावसामुळे अशी सगळी अशी ओलत झालेले पावसाच्या, त्यामुळे पाण्याची पण आता गरज नाही त्याला. आता फक्त लावायचे. असं हलवून घेतलं ह्याला हे. तर आता हे बघा असे लावायचे. मी एकेका ठिकाणी 2 लावते, कारण एक आलं नाही तरी एक येते. ते आता कुजून जाते ना काय बियाणे, तर असे 2-2 लावून घेते मी. तर हे आपलं आता बियाणं लावून झाले. तर आता मी काय ह्याच्या पाणी वगैरे टाकणार नाही, कारण हे अगोदरच पहिलीच ओल आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना मी थोडी मेथी किंवा धने, आता मी आणलेले नाहीत पण मी ह्याच्यात टाकणार आहे. हे दोन्ही पण उघडतात. आणि मग मेथी आणि धने काय टाकलं ते कोथिंबीर आली तरी उपटून घ्यायचे आणि जे वेल येतील ते छानपैकी येतात. मी ना सोमवारी हे सोयाबीनचे बी लावलेले होतं आणि आज शनिवार आहे. तर आज ह्याची किती वाढ झाली ते बघा एका 7 दिवसात. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की धने टाकणार किंवा मेथी. तर आता मी ह्याच्यात धने टाकलेले आहेत. धने काय अजून उगवलेले नाहीत. उगवल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते.